नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या विविध करिअर संधीची माहिती मिळावी, त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी आणि स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने वाटचाल करता यावी या उद्देशाने आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट प्रतिभा सुरेश शेंडे यांनी दिली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी तसेच विविध क्षेत्रातील करिअरच्या पर्यायांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध व्हावे आणि त्यांना आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार करिअर निवडता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रतिभा शेंडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच करिअर नियोजनाचं महत्त्व वाढलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असून हा उपक्रम त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव वाढून भविष्यातील करिअरविषयी स्पष्टता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सुरेश शेंडे, पंचायत समिती सदस्य, गार्डीगन. राजकारण हा माझा प्रायमरी इंटरेस्ट कधीच नव्हता, पण जेव्हा मला पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझं शिक्षण आणि माझा अनुभव ह्याचा आपल्या समाजासाठी कसा उपयोग करता येईल हा विचार माझ्या मनात सतत होता. आणि त्यावेळीच मला एक गोष्ट जाणवली की आपल्या गावाकडील विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत जगातील बदलत्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजबद्दल पुरेशी अशी माहिती पोहोचत नाही. आणि जे मुलं खरंच केपेबल असतात किंवा त्यांच्या क्षमता असते करायची, त्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्या समस्यावर उपाय म्हणून आमदार सुहास भैया बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर गायडन्सचा उपक्रम नियोजित केलेला आहे. येत्या 20 जून आणि 21 जून विट्यामध्ये केलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी ह्याचा परिपूर्ण लाभ घ्यावा, कारण ही संधी तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरू शकते. जय महाराष्ट्र. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.